हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सकोचा एक्सपेक्टेड MCQ 4 व्हिडिओ आपण सॉल्व्ह करत आहे, जो आहे लोअर डिव्हिजन क्लाससाठी. ठीक आहे. हा आपला सेकंड लास्ट व्हिडिओ आहे या सिरीजचा. 4 मंथपासून आपण ही सिरीज स्टार्ट केली होती, तर हा सेकंड लास्ट व्हिडिओ राहणार आहे. याच्यानंतर आपण एक फायनल मॉक पेपर सॉल्व्ह करणार आहे, जो कम्प्लीट मॉक पेपर राहणार आहे 130 क्वेश्चन्सचा. ठीक आहे. ज्याच्यामध्ये आपण रिझनिंग, मॅथ्स, मराठी आणि अकाउंट्स हे सगळे क्वेश्चन्स एकाच व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहे, जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. तर आज जे आहे ते एक्सपेक्टेड MCQs 4 आपण सॉल्व्ह करत आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन बघूया. तसंच ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केला आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की उद्याचा जो व्हिडिओ आहे तो इम्पॉर्टंट असणार आहे. कारण की त्याच्यामध्ये एकाच व्हिडिओमध्ये आपण 4ही सब्जेक्ट जे आपले टॉपिक सेक्शन्स जे आहेत ते आपण कव्हर करणार आहे. ठीक आहे. आणि व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा. जर तुमचे लाईक्स वाढले तेव्हाच मी तो व्हिडिओ बनवू शकणार, अदरवाईज नाही. ठीक आहे. चला स्टार्ट करूया आपण. बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, अ कंपनी रिसीव्ह कमिशन इनकम इन ॲडव्हान्स विच अकाउंट इज क्रेडिटेड. एका कंपनीला आगाऊ कमिशन प्राप्त झाले तर ते कोणते खाते क्रेडिट केले जाईल. तर बघा, ऑप्शन आहे कमिशन अकाउंट, सेकंड ऑन इन्कम अकाउंट, थर्ड बँक अकाउंट, फोर्थ कमिशन रिसिवेबल अकाउंट अँड फिफ्थ सस्पेन्स अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, ऑन और इन्कम अकाउंट. ठीक आहे. नेक्स्ट, सेकंड, an error when a transaction is completely omitted from the book is called. जर एखादी नोंद पूर्णपणे वयामधून चुकली असेल तर ती कोणत्या प्रकारची चूक आहे. तर बघा, ऑप्शन आहे एरर ऑफ प्रिन्सिपल, सेकंड एरर ऑफ ओमिशन, थर्ड एरर ऑफ कमिशन, फोर्थ कंपेन्सेटिंग एरर अँड फिफ्थ क्लरिकल एरर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, एरर ऑफ ओमिशन मीन्स वगळण्याची चूक. ठीक आहे. ओमिशन एरर ऑकर्स व्हेन ट्रान्झॅक्शन इज नॉट रेकॉर्डेड ॲट ऑल. ओके. Next, third, if deferred tax liability arise due to difference in depreciation rate under accounting and tax, which principle applies? जर लेखा व कर यामधील घसारा दरांमधील फरकामुळे स्थगित कर दायित्व निर्माण झाले तर कोणता सिद्धांत लागू होतो. बघा, ऑप्शन आहे फर्स्ट मॅचिंग प्रिन्सिपल, सेकंड प्रिड्युअन्स प्रिन्सिपल, थर्ड सबस्टन्स ओव्हर फॉर्म, फोर्थ टायमिंग डिफरन्स अँड फिफ्थ रिअलायझेशन प्रिन्सिपल. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, टायमिंग डिफरन्स, कालबद्ध फरक. नेक्स्ट, फोर्थ, इन केस ऑफ रिव्हर्स चार्ज अंडर GST द रिसिपेंट इज. बघा, GST अंतर्गत रिव्हर्स चार्जच्या प्रकरणात प्राप्तकर्ता काय. तर बघा, ऑप्शन आहे कॅन नॉट क्लेम ITC, सेकंड मस्ट पे टॅक्स बट कॅन नॉट इश्यू इनवॉइस, थर्ड पे टॅक्स अँड क्लेम ITC इफ एलिजिबल, फोर्थ पे टॅक्स ओनली इफ टर्नओव्हर एक्सीड 50 lakh, and fifth, it is not liable if supplier is unregistered. The correct answer आहे third, pay tax and claim ITC if eligible. कर भरतो पण पात्र असल्यास ITC घेतो. ठीक आहे. नेक्स्ट, फिफ्थ, which of the following is not a part of working capital management. खालीलपैकी कोणता कार्यशील भांडवल व्यवस्थापनाचा भाग नाही. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कॅश मॅनेजमेंट, सेकंड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, थर्ड कैपिटल स्ट्रक्चर डिसीजन, फोर्थ रिसीवेबल मैनेजमेंट एंड फिफ्थ पेएबल मैनेजमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, कॅपिटल स्ट्रक्चर डिसीजन, भांडवली रचनेचा निर्णय. ठीक आहे. इज नॉट अ पार्ट ऑफ वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट. नेक्स्ट, सिक्स्थ, अ कंपनी ऑफर राईट शेअर टू द एक्झिस्टिंग शेअर होल्डर. धिस इज अन एक्झाम्पल ऑफ. कंपनी विद्यमान भागधारकांना हक्क समभाग देतो, हे कोणत्या प्रकारचा व्यवहार आहे. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट प्रायव्हेट प्लेसमेंट, सेकंड पब्लिक ऑफर, थर्ड प्रेफरेन्शियल अलॉटमेंट, थर्ड बोनस इशू अँड फिफ्थ राईट इशू. तर करेक्ट आन्सर आहे फिफ्थ, राईट इशू, हक्क इशू. ठीक आहे. नेक्स्ट, सेवंथ, इफ बॉन्ड विथ फेस व्हॅल्यू 1 lakh हॅज कूपन रेट 10% अँड इज सोल्ड ॲट 950 रुपीज, व्हॉट इज द करंट यील्ड. बघा काय म्हटलं आहे, 1000चे मूल्य फेस व्हॅल्यू असलेल्या बॉन्डवर 10% कुपन दर आहे आणि तो 950ला विकला जातो. तर सध्याचं उत्पन्न मीन्स यील्ड किती आहे. तर बघा, करंट यील्ड जर काढायचं असेल तर 100 डिवाइड बाय 950 जो सोल्ड आहे इंटू 100 केलं तर 10.53 मीन्स फर्स्ट जे आहे 10.5 इथे काय येईल, करेक्ट आन्सर येईल. नेक्स्ट, 8, अंडर IND AS 115 रेव्हेन्यू इज रिकॉग्नाइज्ड वेन. IND AS 115 अंतर्गत महसूल कधी ओळखला जातो. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इनवॉइस इज रेस, सेकंड कॅश इज रिसिव्ड,
थर्ड कंट्रोल इज ट्रान्सफर्ड, फोर्थ कॉन्ट्रॅक्ट इज साइन अँड फिफ्थ गुड्स आर प्रोड्यूस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कंट्रोल इज ट्रान्सफर्ड, नियंत्रण हस्तांतरित होते ते. नेक्स्ट 9th, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट ऑडिट इज टू. कॉस्ट ऑडिटचा मुख्य उद्देश काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिटेक्ट फ्रॉड, सेकंड सॅटिस्फाय शेअर होल्डर, थर्ड इम्प्रूव्ह कॉस्ट इफिशियन्सी, फोर्थ कॅल्क्युलेट टॅक्स लायबिलिटी अँड फिफ्थ इश्यू कंपायलन्स सर्टिफिकेट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इम्प्रूव्ह कॉस्ट इफिशियन्सी, खर्च कार्यक्षमता सुधारणे. ठीक आहे. नेक्स्ट 10th, a merger where one company survive and other loss its identity is called. ज्या विलिनीकरणात एक कंपनी अस्तित्वात राहते आणि दुसरी आपली ओळख गमावते त्याला काय म्हणतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कन्सॉलिडेशन, सेकंड ॲक्विजिशन, थर्ड ॲब्सॉर्प्शन, फोर्थ स्पिन ऑफ अँड फिफ्थ टेक ओव्हर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ॲब्सॉर्प्शन, आत्मसात करणे. ठीक आहे. नेक्स्ट 11, अंडर स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट कायझन कॉस्टिंग रेफर्स टू. स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंटमध्ये कायझन कॉस्टिंग म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट वन टाइम कॉस्ट रिडक्शन, सेकंड कॉस्ट रिडक्शन बिफोर प्रोडक्शन, थर्ड कंटिन्युअस कॉस्ट इम्प्रूव्हमेंट, फोर्थ क्वालिटी ॲश्युरन्स कॉस्ट अँड फिफ्थ मार्केटिंग कॉस्ट कंट्रोल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कंटिन्युअस कॉस्ट इम्प्रूव्हमेंट, सातत्याने खर्च सुधारणा. नेक्स्ट 12th, in case of undervaluation of goodwill which of the following account is affected. गुडविल कमी मूल्यांकन केल्यास खालीलपैकी कोणता खाते प्रभावित होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॅपिटल रिझर्व, सेकंड सिक्युरिटीज प्रीमियम, थर्ड रिटेन अर्निंग, फोर्थ प्रॉफिट अँड लॉस अँड फिफ्थ इनटँजिबल असेट. तर करेक्ट आन्सर आहे फिफ्थ इनटँजिबल असेट, अमूर्त मालमत्ता. नेक्स्ट 13, Audit trial under Rule 3 of the Company Account Rules 2014 is applicable from. काय म्हटलेलं आहे? कंपनी खाते नियम 2014च्या नियम 3 अंतर्गत ऑडिट ट्रायल कधीपासून लागू आहे? तर बघा ऑप्शन आहे 1 जानेवारी 2022, 1 एप्रिल 2022, 1 जुलै 2022, 31 मार्च 2022 अँड 1 एप्रिल 2023. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड 1 एप्रिल 2022. नेक्स्ट 14, डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स DDT इज, लाभांश वितरण कर कोण भरतो? तर बघा ऑप्शन आहे पेड बाय शेअर होल्डर, सेकंड पेड बाय कंपनी, थर्ड पेड बाय गव्हर्नमेंट, फोर्थ नॉट अप्लिकेबल आफ्टर 2016 अँड पेड बाय पार्टनरशिप फर्म. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड पेड बाय कंपनी, कंपनी भरते. ठीक आहे. नेक्स्ट 15, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅपिटल मार्केट इन्स्ट्रुमेंट. खालीलपैकी कोणता भांडवली बाजार साधन नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इक्विटी शेअर्स, सेकंड डेबेंचर्स, थर्ड कमर्शियल पेपर, फोर्थ प्रेफरन्स शेअर अँड फिफ्थ बॉन्ड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कमर्शियल पेपर. ठीक आहे. नेक्स्ट 16, नेट प्रॉफिट 2 लाख अँड ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईड इज 8 लाख. व्हॉट इज रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड? बघा नेट नफा 2 लाख आणि सरासरी गुंतवलेले भांडवल 8 लाख आहे, तर ROCE किती? बघा ऑप्शन आहे 15%, 20%, 25%, 10%. तर करेक्ट आन्सर आहे 20%. कसा? ROCEचा फॉर्म्युला काय? नेट प्रॉफिट डिवाइड बाय कॅपिटल एम्प्लॉईड इंटू 100 मीन्स 2 लाख डिवाइड बाय 8 लाख इंटू 100 मीन्स 25. सॉरी इथे जे आन्सर येईल ते किती येईल? 25%. सीचे जे आन्सर आहे सी काय आहे इथे करेक्ट आन्सर आहे. 2% 20% येणार नाही, इथे 25% जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट 17, इफ कंपनी इशू डेबेंचर ॲट डिस्काउंट अँड रिडीमेबल ॲट प्रीमियम द लॉस इज. जर कंपनी डेबेंचर सवलतीला जारी करते व प्रीमियमवर विमोचन करते तर तोटा काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट काय? ट्रान्सफर टू रिझर्व, सेकंड चार्ज टू सिक्युरिटी प्रीमियम, थर्ड amortize over debenture life, third shown under goodwill and fifth written off in the year of issue. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड amortize over debenture life. डेबेंचरचा आयुष्यभरात कमी केला जातो. ठीक आहे. नेक्स्ट 18, इफ सोल प्रोप्रायटर डाईज द बिझनेस इज. जर एकमेव मालकाचा मृत्यू झाला तर व्यवसाय काय करतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट कंटिन्यू अंडर सेम पॅन, second it transferred automatically to heirs, third require new registration under GST, fourth convert into the company and fourth is tax in proprietor name forever. The correct answer is third
न्यू रजिस्ट्रेशन इज रिक्वायर्ड अंडर जीएसटी. ठीक आहे, जीएसटी अंतर्गत नवीन नोंदणी आवश्यक आहे. नेक्स्ट 19, अंडर सेबी गाइडलाइन मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंग फॉर लिस्टेड कंपनी इज. सेबी मार्गदर्शक तत्वानुसार सूचीबद्ध कंपन्यांसाठी किमान सार्वजनिक शेअर होल्डिंग किती आहे? तर बघा ऑप्शन आहे 10%, 15%, 20%, 25%, 30%. तर करेक्ट आन्सर आहे 4th 25%. ठीक आहे, 25% मिनिमम शेअर होल्डिंग इज मस्ट. ठीक आहे. नेक्स्ट 20, इन परफॉर्मन्स ऑडिटिंग द फोकस इज ऑन. परफॉर्मन्स ऑडिटिंग मध्ये लक्ष केंद्रित केले जाते ते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ट्रू अँड फेअर व्यू, सेकंड इफिशियन्सी अँड इफेक्टिव्हनेस, थर्ड कॉस्ट रिडक्शन, फोर्थ स्टॅच्युटरी कंप्लायन्स अँड फोर्थ ओनली प्रॉफिट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इफिशियन्सी अँड इफेक्टिव्हनेस, कार्यक्षमता आणि परिणामकारकता. ठीक आहे. नेक्स्ट 21, इन केस ऑफ प्रायर पिरियड एरर द करेक्शन शुड बी डन. पूर्वकालीन चुका असल्यास दुरुस्ती कशी करावी? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन करंट इयर प्रॉफिट अँड लॉस, सेकंड बाय रेट्रोस्पेक्टिव्ह ॲडजस्टमेंट, थर्ड बाय डिस्क्लोजिंग इन नोट्स, थर्ड इन बॅलन्स शीट ओनली अँड फोर्थ इग्नोर द एरर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड बाय रेट्रोस्पेक्टिव्ह ॲडजस्टमेंट, मागील काळात फेरबदल करून. नेक्स्ट 22, डेफर्ड टॅक्स असेट कॅन बी रिकॉग्नाइज ओनली इफ. स्थगित कर मालमत्ता मीन्स डेफर्ड टॅक्स असेट्स कधी ओळखली जाऊ शकते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कंपनी हॅज लॉसेस, सेकंड प्रोबेबल फ्युचर टॅक्सेबल प्रॉफिट एक्झिट, थर्ड असेट हॅज बीन इम्पेअर्ड, फोर्थ टॅक्स रेट इज रिड्यूस अँड फिफ्थ रिव्हॅल्युएशन इज डन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड प्रोबेबल फ्युचर टॅक्सेबल प्रॉफिट एक्झिट, भविष्यात करपात्र नफा होण्याची शक्यता आहे ते. नेक्स्ट 23, इन एबीसी अनालिसिस ऑफ इन्व्हेंटरी सी कॅटेगरी आयटम्स आर. साठ्याच्या एबीसी विश्लेषणात सी वर्गातील वस्तू कोणत्या असतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट हाय व्हॅल्यू हाय व्हॉल्यूम, सेकंड लो व्हॅल्यू लो व्हॅल्यूम, थर्ड लो व्हॅल्यू हाय व्हॉल्यूम, फोर्थ हाय व्हॅल्यू लो व्हॅल्यूम अँड रँडम व्हॅल्यू. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड लो व्हॅल्यू हाय व्हॅल्यूम, कमी मूल्य जास्त प्रमाण. ठीक आहे. नेक्स्ट 24, इन होस्टाईल टेकओव्हर विच डिफेन्स इज नॉट अप्लिकेबल. शत्रुतत्व पूर्ण ताब्यात कोणता बचाव लागू होत नाही? तर बघा ऑप्शन आहे पॉइझन पिल, सेकंड व्हाईट नाईट, सेकंड पेस्टमॅन डिफेन्स, ग्रीन मेल अँड स्वेट इक्विटी. तर करेक्ट आन्सर आहे फिफ्थ स्वेट इक्विटी. ठीक आहे. नेक्स्ट 25, बिझनेस व्हॅल्युएशन ऑफ अ स्टार्टअप इज मोस्ट अप्रोप्रिएटली डन युजिंग. स्टार्टअप व्यवसायाचे मूल्यांकन कोणत्या पद्धतीने सर्वाधिक योग्य केले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बुक व्हॅल्यू मेथड, सेकंड मार्केट प्राइस मेथड, थर्ड DCF मेथड, फोर्थ रिप्लेसमेंट कॉस्ट मेथड अँड फिफ्थ लिक्विडेशन व्हॅल्यू मेथड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड DCF मेथड. ठीक आहे. नेक्स्ट 26, विच सॉफ्टवेअर इज यूज्ड फॉर क्रिएटिंग डॉक्युमेंट. दस्तऐवज तयार करण्यासाठी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते? तर बघा ऑप्शन आहे MS Excel, MS Word, Paint, WC Media Player and Adobe Photoshop. The correct answer is second MS Word. Okay. Next 27, in case of ESOP the expense recognized in profit and loss account. बघा ESOP च्या बाबतीत नफा व तोटा खात्यात नोंदवलेला खर्च कोणत्या आधारावर असतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मार्केट व्हॅल्यू ऑन ग्रँड डेट, सेकंड इंट्रिस्टिक व्हॅल्यू ऑफ शेअर, third fair value at vesting date, fourth fair value at grant date and fifth face value of share. The correct answer आहे fourth fair value at grant date, मंजुरी दिनांकावर योग्य मूल्य. नेक्स्ट 28, in case of WDV method depreciation is calculated on. WDV पद्धतीमध्ये घसारा कोणावर गणला जातो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओरिजिनल कॉस्ट, सेकंड रिड्युसिबल व्हॅल्यू, थर्ड बुक व्हॅल्यू, फोर्थ मार्केट प्राइस अँड फिफ्थ रिव्हॅल्युएशन ऑफ अमाउंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड बुक व्हॅल्यू, पुस्तकी मूल्य. ठीक आहे. नेक्स्ट 29, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट क्वालिफाय ॲज अ कॉन्टिजंट लायबिलिटी. खालीलपैकी कोणता संभाव्य दायित्व म्हणून पात्र ठरत नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लॉसूट फिल्ड अगेन्स्ट द कंपनी, सेकंड डिस्प्युटेड टॅक्स लायबिलिटी, थर्ड प्रोव्हिजन फॉर ग्रॅज्युएटी,
फोर्थ गॅरंटी गिवन फॉर थर्ड पार्टी लोन अँड फिफ्थ पेंडिंग कोर्ट केस फॉर डॅमेज. द करेक्ट आन्सर आहे थर्ड. प्रोव्हिजन फॉर ग्रॅज्युटी इज नॉट क्वालिफाय फॉर कॉन्टिजेंट लायबिलिटी. नेक्स्ट 30. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट अंडर AS 30. AS 30 नुसार खालीलपैकी कोणती आर्थिक साधन नाही. तर बघा ऑप्शन आहे इक्विटी शेअर्स, सेकंड डेबेंचर, थर्ड लीज ॲग्रीमेंट, फोर्थ डेरिव्हेटिव्स अँड फिफ्थ प्रेफरन्स शेअर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड लीज ॲग्रीमेंट मीन्स भाडे करार. नेक्स्ट 31. द टर्म डबल मार्जिनलायझेशन ऑकर्स इन. डबल मार्जिनलायझेशन हा शब्द खालीलपैकी कुठे वापरला जातो. तर बघा ऑप्शन आहे कॉस्ट अकाउंटिंग, सेकंड मोनोपोली प्राइसिंग, थर्ड ट्रान्सफर प्राइसिंग बिटवीन टू मोनोपोलीज, फोर्थ ड्युअल प्राइसिंग स्कीम अँड फिफ्थ सेगमेंटल रिपोर्टिंग. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ट्रान्सफर प्राइसिंग बिटवीन टू मोनोपोलीज. ठीक आहे, दोन एकाधिकार व्यवसायांमधील ट्रान्सफर प्राइसिंग. नेक्स्ट 32. स्ट्रॅटेजिक अलायन्स डिफर फ्रॉम जॉईंट व्हेंचर बिकॉज. स्ट्रॅटेजिक अलायन्स जॉईंट व्हेंचरपेक्षा वेगळा का आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनरशिप इज नॉट शेअर्ड इन अलायन्स, सेकंड प्रॉफिट इज नॉट शेअर्ड, थर्ड रिस्क इज हायर इन अलायन्स, फोर्थ नो रिसोर्सेस आर पुल्ड अँड फिफ्थ इट्स टेम्पररी कॉन्ट्रॅक्ट ओनली. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ओनरशिप इज नॉट शेअर्ड इन अलायन्स. अलायन्समध्ये मालकी वाटली जात नाही. नेक्स्ट 33. इन मार्जिनल कॉस्टिंग विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड एज अ व्हेरिएबल कॉस्ट. सीमांत खर्च लेखांकनात खालीलपैकी कोणता खर्च परिवर्तनीय खर्च म्हणून गणला जातो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रेंट, डायरेक्ट लेबर, डेप्रेसिएशन, फोर्थ मॅनेजर सॅलरी अँड फिफ्थ ऑडिट फीस. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड डायरेक्ट लेबर, थेट कामगार. नेक्स्ट 34. अंडर कॉर्पोरेट गव्हर्नन्स नॉर्म द ऑडिट कमिटी मस्ट हॅव. कॉर्पोरेट गव्हर्नन्स निकषांनुसार ऑडिट समितीकडे कोणते सदस्य असणे आवश्यक आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, सेकंड ॲटलिस्ट 2 इंडिपेंडेंट डायरेक्टर, थर्ड 2/3 इंडिपेंडेंट डायरेक्टर, फोर्थ ऑल मेंबर्स फ्रॉम बोर्ड अँड फिफ्थ 1 एक्सटर्नल CA. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 2/3 इंडिपेंडेंट डायरेक्टर, 2/3 स्वतंत्र संचालक. नेक्स्ट 35. इन LLP लायबिलिटी ऑफ पार्टनर इज. LLP मध्ये भागीदारांची जबाबदारी काय असते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट जॉईंट अँड सेव्हरल, सेकंड अनलिमिटेड, थर्ड लिमिटेड टू एक्सटेंड ऑफ कॉन्ट्रीब्युशन, फोर्थ अनलिमिटेड फॉर स्लीपिंग पार्टनर अँड फिफ्थ बेस्ड ऑन म्युच्युअल ॲग्रीमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड लिमिटेड टू एक्सटेंड ऑफ कॉन्ट्रीब्युशन, योगदानाच्या मर्यादेपर्यंत. नेक्स्ट 36. इफ द पेबॅक पिरियड इज यूज्ड ॲज अ डिसिजन क्रायटेरिया इट. जर पेबॅक कालावधीचा वापर निर्णय निकष म्हणून केला गेला तर तो काय. बघा ऑप्शन आहे फर्स्ट इग्नोर प्रॉफिटेबिलिटी, सेकंड कन्सिडर टाइम व्हॅल्यू ऑफ मनी, थर्ड ऑलवेज फेवर लॉंग टर्म प्रोजेक्ट, फोर्थ इन्क्लूड IR इन कॅल्क्युलेशन अँड फिफ्थ फोकस ऑन कॅपिटल स्ट्रक्चर. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट इग्नोर प्रॉफिटेबिलिटी, नफ्याकडे दुर्लक्ष करतो. नेक्स्ट 37. अ फंड फ्लो स्टेटमेंट इज मेनली प्रिपेअर्ड टू. फंड फ्लो स्टेटमेंट मुख्यतः कशासाठी तयार केले जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिटरमाइन नेट प्रॉफिट, सेकंड ॲनालाइज लॉंग टर्म फंड मुवमेंट, थर्ड ॲनालाइज मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर अँड फोर्थ कंपाइल विथ GST अँड फिफ्थ रेकॉर्ड फॉरेन करन्सी गेन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ॲनालाइज लॉंग टर्म फंड मुवमेंट, दीर्घकालीन निधीच्या हालचालीचे विश्लेषण कर. नेक्स्ट 38. अ प्रोजेक्ट रिक्वायर्ड 2 लाख इन्व्हेस्टमेंट अँड यील्ड 50,000 पर 5 year. व्हॉट इज द पे बॅक पिरियड. ठीक आहे, एका प्रकल्पासाठी 2 लाख गुंतवणूक लागते आणि तो दरवर्षी 50,000 उत्पन्न देतो. पे बॅक कालावधी किती. तर जर पे बॅक काढायचं असेल तर इन्व्हेस्टमेंट डिवाइड बाय ॲन्युअल कॅश फ्लो मीन्स 2 लाख डिवाइड बाय 50,000 तर किती येणार 4 year. तर करेक्ट आन्सर किती लिहिते फर्स्ट 4 year. नेक्स्ट 39. अ कंपनी सेल गुड्स विथ 60 days क्रेडिट. दिस इज शोन ॲज. कंपनी 60 दिवसाच्या क्रेडिटवर माल विकते, हे कसे दाखवले जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रोव्हिजन, सेकंड करंट लायबिलिटी, थर्ड रिसिवेबल अंडर करंट असेट,
फोर्थ कॉन्टिजेंट असेट अँड फिफ्थ डेफर्ड रेव्हेन्यू. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड रिसिवेबल अंडर करंट असेट, चालू मालमत्तेत येणे. ठीक आहे. नेक्स्ट 40 अंडर FEMA 1999 द रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ पर्सन इज डिटरमाइंड बेस्ड ऑन. FEMA 1999 अंतर्गत व्यक्तीची निवासी स्थिती कशावर आधारित ठरली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट नॅशनॅलिटी, सेकंड इन्कम टॅक्स ॲक्ट प्रोव्हिजन, थर्ड नंबर ऑफ डेज स्टे इन इंडिया, फोर्थ RBI अप्रुव्हल अँड फोर्थ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड नंबर ऑफ डेज स्टे इन इंडिया, भारतात राहिलेल्या दिवसांची संख्या. ओके. नेक्स्ट 41 इन पे बॅक पिरियड अनालिसिस टाइम व्हॅल्यू ऑफ मनी इज. पे बॅक कालावधी विश्लेषणात पैशाच्या वेळेच्या मूल्याचा विचार केला जातो का. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑलवेज कन्सिडर्ड, सेकंड नेवर कन्सिडर्ड, थर्ड कन्सिडर्ड ओनली इन डिस्काउंटेड पे बॅक, फोर्थ considered for long term project only, and fifth considered if inflation exit. The correct answer आहे third considered only in discounted payback, फक्त सवलतीच्या payback मध्ये. Next 42 if cash flow from operating activity is negative constantly it indicate. जर ऑपरेटिंग क्रियाकल्पामधून रोकड प्रवाह सातत्याने नकारात्मक असेल तर त्याचा अर्थ काय. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्ट्रॉंग इन्व्हेस्टिंग पोटेन्शियल, सेकंड नॉर्मल बिझनेस सायकल, थर्ड पुअर कोर बिझनेस परफॉर्मन्स, फोर्थ हाय प्रॉफिटेबिलिटी अँड फिफ्थ बेटर वर्किंग कॅपिटल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड पुअर कोर बिझनेस परफॉर्मन्स, मुख्य व्यवसायाची कामगिरी कमजोर आहे असं समजून येते. नेक्स्ट 43 इन केस ऑफ कंपनी लिक्विडेशन प्रेफरन्स शेअर होल्डर्स. बघा कंपनीच्या परिसमापनाच्या वेळी प्राधान्य भागधारक काय करतात. बघा ऑप्शन आहे आर पेड बिफोर डिबेंचर होल्डर, सेकंड रँक आफ्टर इक्विटी होल्डर, थर्ड रँक आफ्टर सेक्युअर्ड क्रेडिटर, थर्ड आर नॉट पेड ॲट ऑल अँड फिफ्थ हॅव वोटिंग राईट्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड रँक आफ्टर सेक्युअर्ड, सुरक्षित कर्जदारानंतर येतं. ठीक आहे. नेक्स्ट 44 a company invests 50,000 at 10% compound interest, what is the amount after 2 years. एका कंपनीने 50,000 रक्कम 10% चक्रव्याज दराने गुंतवली आहे, 2 वर्षानंतर रक्कम किती होईल. तर आता कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला माहिती आहे, प्रिन्सिपल इन 1 + r इन रेस्ट टू द पॉवर ऑफ n मीन्स 50,000 इंटू 1 + 10% ऑफ 2 इयर्ससाठी जर बघितला तर इथे कॅल्क्युलेट होईल 61,000. ठीक आहे. नेक्स्ट 45 इंटरनल चेक सिस्टम इज डिझाइन टू. आंतरिक तपासणी प्रणाली काय तयार केली जाते. तर बघा ऑप्शन आहे अवॉइड स्टॅच्युटरी ऑडिट, सेकंड एन्श्योर कंपायलन्स विथ एस, थर्ड डिटेक्ट ऑल फ्रॉड, फोर्थ मिनिमाइज एरर थ्रू डिव्हिजन ऑफ ड्युटीज अँड फिफ्थ रिप्लेस एक्सटर्नल ऑडिट. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ मिनिमाइज एरर थ्रू डिव्हिजन ऑफ ड्युटीज, जबाबदाऱ्या विभागून चुका कमी करण्यासाठी. नेक्स्ट 46 an LLP has to file annual return with ROC using. LLP ला ROC कडे वार्षिक रिटर्न कोणत्या फॉर्मद्वारे दाखल करावा लागतो. तर बघा ऑप्शन आहे फॉर्म 11, सेकंड फॉर्म AOC 4, थर्ड फॉर्म MGT 7, नेक्स्ट फॉर्म 8 अँड फॉर्म ADT 1. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट फॉर्म 11. ओके. नेक्स्ट 47 कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग डज नॉट इन्क्लूड. कॉर्पोरेट पुनर्रचना खालीलपैकी कोणता घटक समाविष्ट करत नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टेक ओव्हर, सेकंड डिसइन्व्हेस्टमेंट, थर्ड टॅक्स प्लॅनिंग, फोर्थ मर्जर अँड फिफ्थ डीमर्जर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड टॅक्स प्लॅनिंग, कर नियोजन. ठीक आहे. नेक्स्ट 48 द बेंचमार्क रेट यूज फॉर व्हॅल्यूइंग रिस्क फ्री इन्व्हेस्टमेंट इज. जोखीम मुक्त गुंतवणुकीचे मूल्यांकन करण्यासाठी कोणता बेंचमार्क दर वापरला जातो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्राइम लेंडिंग रेट, सेकंड रेपो रेट, थर्ड लायबर, फोर्थ गव्हर्नमेंट बॉन्ड यील्ड अँड फिफ्थ MCLR. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ गव्हर्नमेंट बॉन्ड यील्ड, सरकारी रोख्यांचा उत्पन्न दर. नेक्स्ट 49 अंडर विच मेथड इज डेप्रिसिएशन चार्ज मोर इन एव्हरी इयर. कोणत्या पद्धतीच्या सुरुवातीच्या वर्षात अधिक घसारा आकारला जातो. बघा ऑप्शन आहे स्ट्रेट लाईन मेथड, रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड, रिव्हॅल्युएशन मेथड,
सम ऑफ ईयर डिजिट मेथड अँड युनिट ऑफ प्रोडक्शन मेथड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड, घटती रक्कम पद्धत. नेक्स्ट 50, विच फाईल एक्सटेन्शन इज यूज टू बॅकअप टॅली डेटा. टॅली डेटा बॅकअपसाठी कोणता फाईल एक्सटेन्शन वापरला जातो. तर बघा ऑप्शन आहे .txt, .xml, .tsf, .zip, .bak. तर करेक्ट आन्सर आहे 4 .zip. ठीक आहे. टॅली बॅकअप फाईल आर सेव्ह इन कॉम्प्रेस झिप फॉर्मॅट फाईल. ठीक आहे. तसंच बघा महाट्रान्सकोसाठी मॉक टेस्ट पीडीएफ, रिव्हिजन अकाउंट पीडीएफ, फॉर्म्युला अँड प्रॉब्लेम बेस्ड पीडीएफ आणि प्रॅक्टिस सेट पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण या पीडीएफ हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही तिथनं परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.